बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। योग केल्याने स्वास्थ्य चांगलं राहतं अशी भारताची परंपरा आहे, म्हणजे भारतातले लोक मानतात आणि हा योग विदेशानेही स्वीकारलेला आहे। पण योग करताना याची सक्ती असावी का? कारण योगाची सक्ती किंवा योग जास्त केला तर तो त्रासदायक ठरू शकतो, अशाही प्रकारचा इतिहास आहेत, अशाही प्रकारचे उदाहरण आहेत। आणि म्हणूनच योगावर जी नौटंकी सुरू आहे त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे की नौटंकीचा योग कोणाचा आहे? भाजपचा आहे, भाजप प्रणित संघटनाचा आहे की काँग्रेसचा आहे? कारण दिग्विजय सिंग यांनी या योगामध्ये उडी घेतलेली आहे। त्यांनी नरेंद्र मोदींचा योग हा नौटंकी असल्याचं विधान केलेलं आहे आणि त्याच मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे की कुठल्याही गोष्टीचं राजकारण करावं का, राजकारण होतंय का किंवा राजकारण केलं जातंय का, या विषयावर मी चर्चा करणार आहे। या चर्चेत सहभागी होत आहेत अविशा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते आहेत, गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होत आहेत, कांचन अधिकारी, निर्मात्या, अभिनेत्री, माध्यमातील खूप मोठ्या व्यक्ती आहेत त्या, आणि या चर्चेत सहभागी होत आहेत संजय बालगुडे, प्रवक्ते काँग्रेसचे पुणे स्टुडिओतून असतील, दिलीप देवधर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते, त्यांना म्हटलं जातं पण ते नाकारतात, ते पत्रकार आहेत, पण संघाची किंवा भाजपची प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत असते। ते आपण सर्वजण चर्चा करणार आहोत नौटंकीचा योग कुणाचा आहे तो। पण ही चर्चा सुरू करण्याच्या आधी एक छोटा रिपोर्ट बघूया। ए बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है। ये पब्लिक है, ये सब जानती है। योगा करण्यावरून सध्या देशातलं राजकारण तापलंय। योगा करायचा नाही तर समुद्रात जाऊन जीव द्या अशी धमकीही काही जण देत आहेत। याचाच अर्थ योगा सक्तीचा करण्याचा हा उद्योग दिसतोय। पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है, ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है। योगावरून राजकारण तापलेलं असताना काँग्रेसचे दिग्विजय सिंग गप्प कसे बसतील? त्यांनीही योगाच्या या सक्तीचा खरपूस समाचार घेतलाय। योगाच्या सक्तीवर MIM-नेही टीका केली आहे। ये सब की नाटकबाजी है कि नौटंकी क्यों कर रहे हैं? केवल अपनी असफलताओं को छिपाने के लिए ये इवेंट आयोजित किया जा रहा है। योगावरून हे असं राजकारण तापलेलं असताना भाजपचे काही नेते मात्र योगा काही सक्तीचा नाही असा बचाव करतायत। पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है। ज्या पक्षाचे नेते योगावरून धमकी देतात त्याच पक्षाच्या काही नेत्यांना मात्र सर्वासर्वीची भाषा करावी लागते। जिसको योगा करना है वो करे, जिसको ना करना है वो ना करे, पर ये जानबूझकर बवाल खड़े करने की कोशिश हो रही है और जानबूझकर कुछ लोग इसमें हिस्सा ले रहे हैं। मुझे लगता है कि जो मुस्लिम समाज नमाज पढ़ता है वो भी योगा का ही एक भाग है, हाँ वो भी कर रहे हैं, तो योगा का ही भाग है। नाम दिया जाता है अलग अलग, हम बोलते हैं कि उसको नाम मत दो, पर उसको योगा करने के लिए सभी समाज के लिए ये खुला तो करना ही चाहिए। और सरकार के ये निर्णय के ऊपर ठाम है, हमारी ये भूमिका रहेगी कि हर एक ने योगा करना चाहिए। जो नहीं करेगा उसको हम कोई ज़बरदस्ती नहीं करेंगे। शरीर स्वास्थ्य उत्तम राहावं यासाठी योगा केला जातो, पण या योगाचा काही जण धर्माशी संबंध लावून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतायत। जो योगा जीव वाचवण्याचं काम करतो त्याच योगासाठी जीवघेणी भाषा केली जाऊ लागली आहे। कोणत्याही गोष्टीचा संबंध थेट धर्माशी लावून वातावरण बिघडवण्याचा उद्योग सध्या वाढलाय। हे कशासाठी चाललंय हे सामान्य लोकांना चांगलंच समजतंय, पण हा जो काही नौटंकीचा योग सुरू झालाय तो मात्र थांबला पाहिजे। ए बाबू, मैंने कहा बाबू ये पब्लिक है पब्लिक, समझे कि नहीं? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। रोटी चित्रपटातलं राजेश खन्नावर चित्रित झालेलं हे गाणं खूप काही सांगून जातं। क्या अभिनेता क्या नेता, अशा प्रकारचं ते गाणं तो प्रचंड लोकप्रिय झालं। आणि योगावरून नौटंकी सुरू आहे का? लोक आहेत, लोक पाहत असतात, ऐकत असतात आणि त्याच्यावरून कोण योग्य करतंय कोण अयोग्य करतंय हे तपासत असतात। मी चर्चा करणार की नेमकं काय चाललंय। दिग्विजय सिंग यांनी या योग विवादात उडी घेतलेली आहे। मी संजय बालगुडे यांच्याकडे जातो। संजयजी, मला हे सांगा, दिग्विजय सिंग काँग्रेसचे नेते आहेत, खूप मोठे नेते आहेत, दिल्लीतले खूप मोठे नेते आहेत, गांधी परिवाराशी ते निकटवर्ती आहेत।
मोदी सरकार जे अयशस्वी ठरलं ते झाकण्यासाठी असे प्रकार केले जातात, नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, तुम्ही योगाबद्दल म्हणत असताल. हॅलो हॅलो संजयजी बोला. हा विलासजी. हां, योगा संदर्भामध्ये मागच्याही आठवड्यात मी विधान पाहिलं महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्याचं, आणि त्यांनी असं सांगितलं की आमचं कुठल्याही धर्माला कंपल्शन नाही, ज्याला करायचं त्यांनी करावं. वास्तविक पाहता एक गोष्ट नक्की आहे की योग हा व्यायामाचा प्रकार हा जगाने ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आपलं शरीर आणि निरोगी राहण्यासाठी ते उत्तम आहे, यात काय वाद नाही आहे, त्याच्याबद्दल बिलकुल वाद असण्याचं कारण नाही. परंतु अशा पद्धतीने जर हिंदू अजेंडा भारतीय जनता पक्ष राबवत असेल तर निश्चितपणे असं म्हणायची वेळ आलेली आहे की गेल्या वर्षभराची मोदी सरकारची कामगिरी आपल्याला पाहिल्यानंतर या पद्धतीचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ते काढतात आणि ही भारतीय जनता पक्षाची आजची सवय नाही आहे, पूर्वपार सवय आहे. म्हणजे आपण आश्वासनं एक द्यायची आणि आश्वासनाची ज्यावेळेला पूर्ती करायची वेळ येते त्यावेळेला कुठलं तरी पिल्लू सोडून द्यायचं की ज्याच्यामुळं समाजाचं लक्ष त्या दिलेल्या आश्वासनं किंवा मॅनिफेस्टोमध्ये जी आपण उल्लेख केलेला आहे याच्याकडे न जाता त्या दुसऱ्या गोष्टीकडे जाईल अशा पद्धतीने. म्हणून योगा वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार लक्ष घालतंय. मी दिलीप देवधर यांच्याकडे जातो. दिलीपजी, तुम्ही पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काम आहे ते कसं चालतं याविषयीची तुम्हाला माहिती आहे. मला हे सांगा की योग म्हणजे संघाचा आणि भाजपचा जो काही समन्वय पाहता, संघाचा पाठिंबा योगाला? संघाचा केवळ योगाला पाठिंबा नाही तर भारतीय प्राचीन मानवाचा जो विकास झालेला आहे आणि त्याचं जे जगाला जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन केवळ हिंदूंचं नाहीये, बुद्धांचं सुद्धा आहे, ते भारतातल्या शिखांचं आहे, विविध विचार पद्धतीचं आहे. आणि त्यांच्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला संघाचा, नुसतं भाजपसाठी नाही तर भारतीय संस्कृतीच्या चांगल्या गोष्टींना संघाचा पाठिंबा आहे. त्यामुळे योग दिवस, चला संघाचा पाठिंबा आहे तुम्ही सांगितलं, कारण भाजपचं सरकार ही सगळी हा सगळा उपक्रम राबवत आहे. मी अविशा कुलकर्णी यांच्याकडे येतो, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अविशाजी, जसं संजय बालगुडे म्हणतात किंवा काँग्रेस असं म्हणतं की एक छुपा अजेंडा आहे तो राबवण्यासाठी, किंवा 1 वर्ष पूर्ण झालं पण काम काही झालं नाही आणि ते झाकण्यासाठी असे प्रकार केले जातात. एक तुम्ही कार्यकर्ता म्हणून, सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? योगा बरोबर आहे, योगा चांगलं शरीराचं चांगलं संवर्धन करतो, पण या सगळ्या प्रकल्पामागे, योजनेमागे, या थिंकिंगमागे काय वाटतं तुम्हाला? नाही, योगा शरीराकरता चांगला आहे यात तर वादच नाही आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये या भाजप सरकारचे जे वेगवेगळे असे फतवे निघायला लागलेले आहेत ते मला असं वाटतं की कुठल्या तरी एका मीडियाला समोर ठेवून किंवा लोकांना ते अच्छे दिन दाखवायचे याला समोर ठेवून हे फतवे काढले जात आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून मी बघते तर गेल्या वर्षभरामध्ये जे महिला आणि बालकल्याणावरती मी काम करते, खास करून आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते, तर त्याच्यामध्ये आता महिलांच्याकरता बघितलं तर मनोधैर्य योजना आहे, ती वर्षभरामध्ये राबवली जावी म्हणून या सरकारने आत्तापर्यंत काय केलं, किंवा बालकल्याणाकरता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज जे व्यापारीकरण, बाजारीकरण चाललेलं आहे, मुलांना शाळेतून काढून टाकले जातात, या बाबतीत जे महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे किंवा शिक्षण अधिकार कायदा कशा पद्धतीने राबवला जावा, तर त्यावेळेला हे सरकार म्हणतं की 3 ते 6 वर्षाच्या मुलांना शिक्षण देण्याची आमची जबाबदारी नाही. म्हणजे ज्या खऱ्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजेत किंवा खरं काम केलं पाहिजे आणि अच्छे दिन लोकांना दाखवायला पाहिजेत. चला गणेश शाखेजी, तुम्ही ऐकलं म्हणजे काँग्रेस जे म्हणते ते सामाजिक कार्यकर्तेही म्हणतात की तुम्ही महत्त्वाची कामं म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा संदर्भात तुम्ही काम केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या योगा दिनमध्ये सामील होतात. 21 जूनला देशभरात योगा दिन साजरा केला जातो आहे. आता बाकीचे प्रश्न आहेत ना, महिलांसंदर्भातले प्रश्न आहे जे कुलकर्णी यांनी मांडले, याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे ना, त्याच्याकडे काय दुर्लक्ष होते तुमचं?
नाही विलास, दोन गोष्टी आहेत की आज आपण जी चर्चा करतोय ती योगाच्या संदर्भामध्ये करतोय. आमच्या अजेंडामध्ये अनेक विषय आहेत आणि ते विकासाचे आहेत, महिला असतील, बालकल्याणाचे असतील, आणि त्या पद्धतीनं त्या विकासाचं काम सुरू आहे. म्हणजे आता संजय आजचा विषय आहे बालगुंडे की हिंदू अजेंडा तुम्ही राबवताय, म्हणजे तो बरोबर आहे, तुम्हाला राबवायचाच आहे. नाही, मुळात हे तुमचं विधानच चुकीचं आहे की नाही, काँग्रेसचं विधान आहे, माझं काही विधान नाही. योगाचा प्रसार करणं, योगाला म्हणजे अनुकूल असं वातावरण निर्माण करणं म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार आहे का? आपण मुळात ते विधानच चुकीचं आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये समजून घेतल्या पाहिजेत की योगा हा जो आजचा 21 तारखेला जो साजरा केला जाणार आहे तो काही हा भारताने काढलेला फतवा नाही. ठीक आहे ना, योगा आहे बघा, योगा हे चांगलं आहे, योगा चांगला आहे, त्याच्यामध्ये कोणी नाकारू शकत नाही. अमेरिकेने स्वीकारला, इंग्लंडने स्वीकारला, सगळ्यांनी स्वीकारला. मग मला हे सांगा की वर्षभरात तुम्हाला काम करता आला नाही म्हणून ही स्टंटबाजी आहे तुमची? नाही, तुम्ही त्याला बघा, एखादं नवीन प्रयोग करणं, चांगल्या गोष्टी करणं, ह्याला जर तुम्ही स्टंटबाजी म्हणत असाल तर मला असं वाटतं की ते अत्यंत दुर्दैवी आहे. नाही, आता अविशा कुलकर्णी म्हणतात ना, महिलांच्या योगा दिन गणेश आके भारतामध्ये जो युनोने या संयुक्त राष्ट्रसंघानं आपण अनेक दिवस साजरे करतो. वसुंधरा दिन आहे, जे युनोनं ज्या ज्या गोष्टी दिवस, आपले कामगार दिन आहे, असे दिन आपण साजरे करतो. तसंच युनोनच हा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. जगभर त्या योग दिनाचं ज्याला काही प्रेझेंटेशन आहे, साजरीकरण आहे, ते सगळं व्हायला लागलेले. त्याचाच एक भाग म्हणून देशभर आपण एक, मुळं तर हा योग हा या देशाचा, या संस्कृतीचा, या मातीशी संबंधित असलेला, इथं म्हणजे त्याचं मूलभूत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योगाच्या इथून सुरू झालेत. तो योग सगळ्या जगाने स्वीकारलाय. त्याचं खरं म्हणजे सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे आणि ते सेलिब्रेशन केलं पाहिजे. योगा संदर्भात कोणी आपला विचार, आपली संस्कृती, आपल्या गोष्टी काही जगाने स्वीकारल्या. गणेश आके, आता चला तुमचे खासदार जे आहेत ते काय म्हणतात हे ऐकूयात आणि कांचन अधिकारी यांच्याकडे जाऊया. आदित्यनाथ काय म्हणतायत? योगा करायचा नसेल तर जीव द्या, हे ऐकूयात, नंतर कांचन अधिकारी यांच्याकडे जाऊयात. भारत की ऋषि परंपरा का अपमान कर रहे हैं, भारत की इस प्राचीन जो दुनिया को एक आध्यात्मिक देन है इसका अपमान कर रहे हैं. सूर्य नमस्कार को जो लोग सांप्रदायिक कह रहे हैं, मेरी उनसे प्रार्थना है कि कम से कम दिन के समय भगवान सूर्य ने कभी भी अपने प्रकाश और अपनी ऊर्जा से किसी को वंचित नहीं किया, किसी जाति, किसी मत, किसी मजहब को वंचित नहीं किया. उसके बाद भी अगर सूर्य को वह सांप्रदायिकता के दायरे में ला रहे हैं तो मुझे उनकी बुद्धि पर हंसी आती है. और मेरी उनसे प्रार्थना होगी कि उनको फिर सूर्य की रोशनी भी नहीं लेनी चाहिए, सूर्य का प्रकाश भी नहीं लेना चाहिए, और उसी प्रकार से कैद होकर के घरों में, बिलों में बंद रहना चाहिए दिन के समय में. कांचन अधिकारी जी, मला हे सांगा की योगा करायचा नसेल तर जीव द्या, अशा प्रकारचं विधान केंद्रात बसलेलं जे सरकार आहे, रुलिंग पार्टी आहे, नरेंद्र मोदी आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात, त्यांचे सहकार्य म्हणजे त्यांचे सैनिक आहे. एकीकडे म्हणायचं योगा सक्ती नाही आणि त्यांचेच खासदार म्हणतात की जीव द्या जर करायचं नसेल तर. काय एकूण याच्यामागे काही राजकारण दिसतंय तुम्हाला? नाही, माझी याच्यामध्ये काही म्हणजे वेगवेगळी मतं आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग हा दिलाच पाहिजे, हे आपल्या देशामध्ये फार आता बोकाळत चाललेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे UN हा इंटरनॅशनल योगा डे म्हणून डिक्लेअर केलेला आहे 21 जून हा. त्यामुळे हा काही कोणी मोदींनी वगैरे डिक्लेअर केला आहे असं मला वाटत नाही. मी कुठल्याही पार्टीची म्हणून इथे बोलायला नाही आहे आणि त्यामुळे कृपया सगळ्यांनी माझ्या बोलण्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहावं. तिसरी महत्त्वाची गोष्ट मला इथे अशी मांडावीशी वाटते की योगा हा तुमच्या शारीरिक एक मेंटेनन्ससाठी आणि मानसिक जडणघडणीसाठी एक आवश्यक गोष्ट आहे. त्याच्यावरती ज्यांना विश्वास ठेवायचा असेल त्यांनी तो ठेवावा आणि त्यांनी तो सुरू करावा. चौथं मला एक असं वाटतं, इथे कुठेतरी जो एक सॅफ्रॉन रंग याला दिला जातो आहे तो मला असं वाटतं योगा हा पूर्वीपासून योगी पुरुष वगैरे, मग ते दाढी वाढलेले असतात, मग त्यांनी ऑरेंज रंगाचे असे कपडे परिधान केलेले असतात आणि त्याच्यामुळे तो कुठेतरी BJP याची आहे, संघ परिवाराशी आहे, याचा संबंध असा तसा जोडला गेला असेल तर माझ्या मताने तो अतिशय चुकीचा संबंध आहे. भरत ठाकूर यांचा योगा असेल तर ते कुठे असे सेफ्रॉन कलरचे कपडे घालून योगा शिकवतात. सो तुम्ही त्याच्याकडे एक आपल्या शारीरिक आणि मानसिक आपली एक चांगली जडणघडण व्हावी या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघितलं तर बरं होईल. याच्यामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे की पाकिस्तान आणि इतर इस्लामिक कंट्रीजनी याला विरोध केलेला आहे.
तर ठीक आहे ना, त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी त्याला विरोध करावा, परंतु ह्याच्याकडे कायमच त्याला एक राजकीय रंग देऊनच पाहिलं पाहिजे, हे काय मला इथे बरोबर वाटत नाही. संजयजी बोला. हॅलो. संजयजी, याला राजकीय रंग दिला नाही पाहिजे, जरा चांगल्या नजरेने पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे. अहो, फार गमतीचा भाग आहे विलासजी. मला एक आठवण करून द्यायची या निमित्तानं. माझा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत? बोला बोला संजयजी बोला. 1995 साली ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आलं, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या 10-12 शाळांमध्ये त्यांनी अशी कंपल्शन केलं होतं की विद्यार्थ्यांना भगवी हाफपॅन्ट आणि भगवा शर्ट घालायचा. आणि त्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन केलं आणि त्यानंतर मग ते कॅन्सल झालं. तर अशा पद्धतीने जर हे अजेंडा राबवत असतील, अहो साधं उदाहरण घ्या रामदेव बाबांचं. रामदेव बाबांनी खुलेआम भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला आहे. चला ठीक आहे, रामदेव बाबांनी खुलेआम भारतीय जनता पक्षाचा प्रचार केलेला आहे. मी येतो गणेश आके तुमच्याकडे. दिलीप देवधर, मी फक्त आधी प्रतिक्रिया विचारली, आता मला हे सांगा की भाजपचे जे खासदार आहेत ते म्हणतात की योगा करायचा नसेल तर जीव द्या. अशा प्रकारे कुठली योजना किंवा प्रकल्प पुढे नेता येतो? मला या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की दिग्विजय सिंग मुस्लिम सांप्रदायिकतेचं पाळणाघर चालवतात आणि काँग्रेसवाल्यांची वर्षभर पोटदुखी चालू आहे. त्यामुळे आपण जसं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. नाही देवधर, मी दिग्विजय सिंग यांच्याविषयी नाही म्हटलं. भाजपचे एक खासदार जे म्हणतात की योगा करायचा नसेल तर जीव द्या. मला हेच म्हणायचं आहे की दिग्विजय सिंग जसं बोलतात त्यांच्याकडे जसं दुर्लक्ष केलं पाहिजे, तसं भाजपचे कोणी जर उटपटांग बोलत असतील ते सुद्धा योग या कन्सेप्टच्या विरोधातलं आहे, तिथेही दुर्लक्ष केलं पाहिजे. योग दिवस युनोचा आहे, योग दिवस जगात साजरा होतोय, तो भाजपचा नाहीये. त्यामुळे काँग्रेसची पोटदुखी आपण दुर्लक्ष करूया. आपण भाजपच्या 1-2 लोकांचं उटपटांग वाक्य आपण दूर करूया. देवधर साहेब, तुम्हाला 1-2 लोक वाटत असतील, पण ते खासदार आहेत, जबाबदार खासदार आहेत. जे सरकारमध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षाचे खासदार आहेत ना, त्यांच्याकडे काय, त्यांना एक तर तुम्ही झापायला पाहिजे, दापायला पाहिजे, त्यांचं तोंड बंद करायला पाहिजे, त्यांना समज द्यायला पाहिजे किंवा निलंबित केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे पक्षातून. प्रवक्ते जर मणिशंकर अय्यरचं तोंड नाही बंद करू शकत, काँग्रेसचे प्रवक्ते काँग्रेसमधल्या असंख्य लोकांची तोंड नाही बंद करू शकत, तर भाजपच्या 2-4 लोकांची तोंड बंद नसेल होत तर मणिशंकर अय्यर असो, दिग्विजय सिंग असो, अशा 2-4 लोकांकडे दुर्लक्ष करा. योग ही एक जोडणारी प्रक्रिया आहे. आपण बुद्धाकडे बघितलं पाहिजे. योग बुद्ध या विचारांनी जगभर दिलेला आहे, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. योग म्हणजे समाधी, योग म्हणजे मनशांती, याकडे लक्ष दिलं पाहिजे. योग युनोचा आहे, योग भाजपचा नाही. त्यामुळे काँग्रेसवाल्यांकडे दुर्लक्ष करून युनोनी एक छान दिवस साजरा. बाबू ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है.